मराठवाड्याची ओळख असलेली देवगिरी किल्ला होरपळला। दौलताबाद इथल्या देवगिरी किल्ल्याला आग लागली। या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि काही वेळातच हा किल्ला आगीच्या भक्षस्थानी पडला। या आगीत अनेक झाडं जळून खाक झाली, तर पशुपक्षी होरपळले। काहींना गंभीर इजा झाली आहे। अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर किल्ल्याला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। या सगळ्या परिस्थितीविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये देवगिरी किल्ल्याला काल सकाळी आग लागली। तब्बल 12 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली। माझ्या मागे जो किल्ला दिसतोय तो देवगिरी किल्ला आहे आणि याच किल्ल्याला काल सकाळी चारही बाजूने मोठी आग लागली होती। आज जो किल्ला आपल्याला दिसतोय, कालच्या दृश्यामध्ये जर बघितलं तर फक्त धुराचे मोठमोठे लोट या ठिकाणी आपल्याला दिसत होते। हा किल्ला कुठे आहे की नाही अशी परिस्थिती काल या ठिकाणी होती। आग कशामुळे लागली अजून तरी अधिकृत कुठलीही माहिती प्रशासन देत नाहीये। मात्र आग 12 तासाच्या नंतर अथक परिश्रमानंतर ती विझवण्यात आली हे तितकंच सत्य आहे। यामध्ये जे आहेत ते जे झाडं आहेत किल्ल्यावरती, म्हणजे ऐतिहासिक किल्ला आहे, मोठमोठे झाडं देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यामध्ये दिसतात। तर 100 पेक्षा जास्त झाडं या ठिकाणी जळून खाक झालीत। तर एक रिपोर्ट असा आहे किंवा एक असा अंदाज बांधला जातोय की पुरातन असल्यामुळे आणि ऐतिहासिक असल्यामुळे या ठिकाणी घोरपडी असतील, मोर असतील, वेगवेगळे प्राणी असतील, त्यांना देखील काही इजा झाल्या, ते देखील या ठिकाणी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत। अजून अधिकृत सर्वेक्षण त्यांचं प्रशासनाचं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं सुरू आहे। अजून तशी अधिकृत माहिती पूर्ण समोर आली नसली तरी प्राण्यांच्या जीवाला धोका नक्कीच या ठिकाणी या आगीमध्ये झाला असावा असा अंदाज आहे। मात्र आग कशामुळे लागली, बऱ्याच वेळेस पर्यटक ज्यावेळेस वर जातात, सिगारेट असेल किंवा ते सिगारेट फुकल्याच्या नंतर त्याचा उरलेला भाग जर टाकला असेल तर त्याने देखील आग लागू शकते। आणि उन्हाचं संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान जर बघितलं तर 41 अंशाच्या समोर गेलेलं आहे आणि त्यामुळं हा वणवा अधिकच मोठ्या प्रमाणात पेटला गेला आणि संपूर्ण किल्ला जो आहे तो या आगीच्या विळख्यात आला। एकूणच आता वेगवेगळे कयास लावल्या जात आहेत, आग कशामुळं, किती प्राणी होते, पण एक महत्त्वाचं की यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी, नागरिक किंवा पर्यटक जे आहेत ते उन्हाळ्यामुळे किल्ल्यावर गेलेले नव्हते किंवा जास्त पर्यटक नव्हते, त्यामुळे जीवितहानी मात्र टळली आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। ते आपोआप शिलगलं, ते कोणी नव्हतं तिथं, कोणीच नव्हतं आणि ते एकदम जाळ झाला डीपीच्या जवळ जोरात। ते थिनगी पडायचं काम नाही, डीपीच्या पाठीमागं काहीच नाही आणि एकदम जागेवरच शिलगून गेलं ते। ते लोक आले अग्निशमनवाले आणि त्यांनी ते मग मशीन आणून विझवलं ते, मग नंतर गाडी येऊन विझवलं खूप। हमारे गाँव वालों ने बहुत बुझाने की कोशिश करी थी और गाँव वालों का बहुत यहाँ पर अच्छा काम रहा। हमारे जो है तो ग्राम पंचायत के लीडर लोगों ने भी यहाँ पर दिन भर उसको बुझाने का काम करे। सिगरेट माणूस फेकून देतो किंवा बिडी फेकून देतो किंवा मॅच बॉक्स तिथे विसरून जातात आतमध्ये लोक, आणि उन्हाळा पुष्कळ आहे त्यामुळे पण काही सांगता येत नाही। बरं, काही मोर, घोरपडी हे असे प्राणी आहेत का की ज्याचं पुष्कळ प्राणी आहे, पक्षी आहे साहेब, आणि ते मला असं नाही वाटते का जिवंत असेल, बहुतेक त्याच्यामध्ये अर्धे येऊन जास्त आपलं प्राण गमावलं असेल सर त्यांनी।